अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आता निकाल लागलाय। मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी निघालाय। मात्र राजू पाटीलची निर्दोष सुटका करण्यात आली। सबळ पुराव्यांच्या अभावी राजू पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली। महत्त्वाची बातमी आहे, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आता निकाल लागलाय। संपूर्ण महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं। यामध्ये आता मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी निघालाय, तर राजू पाटीलची निर्दोष सुटका करण्यात आली। सबळ पुराव्यांच्या अभावी राजू पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली। 2016चं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणाचा आता निकाल लागलाय। मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यामध्ये दोषी आढळला। राजू पाटीलची निर्दोष सुटका करण्यात आली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून। विशाल, निकाल देताना कोर्टाने नेमकं काय काय म्हटलं? अद्याप ह्याचे निकालाचे जे पूर्ण डिटेल्स आहेत ते अजून आलेले नाहीत। आता काही क्षणापूर्वी जे आहेत ते न्यायालयानं गुन्हा सिद्ध झाल्याचं म्हटलेलं आहे। अपहरण करणे त्याचबरोबर हत्या करणे या गुन्ह्यांखाली जे आहेत त्यांना सिद्ध झालेला आहे। अजून कोर्टामध्ये जे आहे ते हिअरिंग सुरू आहे। मात्र याआधी जो आरोपी क्रमांक 2 होता त्याला पुराव्याअभावी जे आहे निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं आणि मुख्य आरोपी जो आहे कुरुंदकर त्याच्या विरोधामध्ये पुरावे जे आहेत ते टेक्निकल पुरावे जे आहेत ते अभय कुरुंदकर याच्या विरोधात असल्यात सिद्ध झालेले आहेत। त्याच्या विरोधात जे पुरावे आहेत ते न्यायालयासमोर सिद्ध झालेत आणि त्याच्यामुळे या संपूर्ण घटनेप्रकरणी त्याला जे आहे ते त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे। आणि आता अजून पुढची जी हिअरिंग आहे ती सुरू आहे। त्याबाबतच त्याचा शिक्षा काय होणार किंवा त्याला किती वर्षांची शिक्षा होईल याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मात्र आता सध्याची मोठी बातमी म्हणावी लागेल की जो कुरुंदकर आहे त्याच्यावरती गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि आता लवकरच त्याच्याबाबत शिक्षाची जी आहे सुनावणी ती करण्यात येईल। नक्कीच विशाल, त्यामुळे आता नेमकी काय शिक्षा सुनावली जाते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।